पहा हे फुलं चांगलं दिसते ना. अहो तर बायकाच्या मागं तर चाल, बायका मागं लक्ष ठेवायले फक्त नको पुंजाने नको असतो ना, तू फक्त सावलीत बसून राहतो निंबाच्या अजिबात झाडाखाली. नाही. सावलीत बसून म्हणता तुम्ही, मांग मला नेलं ना फुल्या डोबाले, तर मले सारे तुम्ही बसू नाही दिलं सावलीत आणि जेवू बी नाही दे. आणि नुसतं कर 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 निरी डेंग लावली तुम्हाला मागं तुम्ही. मी काही येत नाही बा, मला करताच नाहीत. मी माय बापाच्या घरी कामं नाही केले तर वावरातले, मला आता काय येईन कामं. अहो ते खाताचं पोतं जरासं लहानचंच आहे ना, खाताचं पोतं 40 किलोचा DAPचं आहे ना. तू मजुराय मागं जात नाही म्हणतं खाट टाकले. हां, तिकून त्या मायचा काल फोन आला होता. पोरीले म्हणे वावरात न्यायचं नाही म्हणे. जसं काय तिच्या पोरीले ढुंगणाले काठीच रुतते आणि पायाले काठी रुतते. हे पोरगी मजुरा मागं जाऊ शकत नाही. पोरगी काय सांगू त्या मायले. फक्त तवाच म्हणे मीटिंग घेतली तेव्हा, का रे बाबू 2-4 बुढेबाडे होते. हां, का रे बाबू 5 एकर वावऱ्या काय त्या घरी, महापुरीले चांगला ठेवशील काय, आणि पीक किती झालं तुले, घर किती मोठं आहे ते आलं. हां, पण म्हणे माझी पोरगी वावरात जाणार नाही. मग वावर काय लोणचं टाकासाठी विचारलं काय. हां, जर मजुरा मागा राहत नाही तर दिमाग खराब करून राहिली. चल उचलते पोतून ठेवायच्यावर. ती माय काय म्हणते पाहतो मग, कशी येत नाही तर सांगतो मग. मी येत नाही तुम्हाला सांगून राहिली ना. मी वावरात आल्यानं सारी डोंबडी पडली. नुसते होईन वावरात नेलं मला. एक दिवस सांगता म्हणजे खोटं बोलून नेलं आणि एक हप्ता मला वावरात नेलं घाचटत. सारी काळी पडली मी वावरात जाऊ मला. त्या वावरातलं पाणी मला अजिबात भावत नाही. काय सारं कडसड पाणी लागते, वरचंही पाणी पडते, त्या खालूनही पाणी येते. मी ते पाणी पित नाही. मी येत बी नाही बापा वावरात, तुम्हाला सांगून राहिली. तुम्हाला माहीत आहे ना माझी कंबर किती दुखते. तुम्हाला माहीत आहे मला कमरेचा त्रास आहे. कमरेचा पट्टा घ्यायला सांगितला डॉक्टरनं, तर ते नाही आणून देता आलं. नाही तिथं चाल म्हणते कंबरला वाकवाले.